मागचा जन्म आठवला. लक्ष्मी देवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा, मी देखील तुझ्या सोबत उपवास करेन. श्यामा म्हणाली, ठीक आहे. मार्गशीर्ष महिना होता. मुलीनं 4ही गुरुवार व्रत केलं ते आईनं पाहिलं. तीही उपवास करू लागली. देवीला भक्तिभावानं प्रार्थना करत होती. महिना संपला. घरी जायचा विचार ठरला. पोहोचवायला श्यामबाला सोबत गेली. 4 दिवसांनी श्यामबाला निघाली. मालाधर राजाने पाठविलेला पैशाचा हंडा घेतला. त्यात मीठ भरलं. तो नोकराजवळ घेऊन पुन्हा ती सासरी आली. गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचेही भान तिला नव्हते. मालधारानं विचारले, माहेराहून काय आणलंस? श्यामबालेनं सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं. अगं वेडे, मिठाचे खडे कशाला आणलेस? इथं मिळत नाही का मीठ? मीठ मिळतं ना, पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचे राज्य सौराष्ट्र होतं. त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ. तीरावर दूरवरच्या माझ्या वडिलांचं राज्य होतं. आज श्यामबालेच्या सांगण्यातली खोज राजानं हेरली. तो विचारात गुंतला. श्यामबाला म्हणाली, हे मीठ जीवाचं अमृत आहे. अन्नाला चव येते ती मिठानंच. मीठ नसलेला पदार्थ आणि ज्याच मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं. त्याचं संरक्षण करावं. कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे. मालाधर राजा निश्चयाने उठला. त्यानं आपले सेवक सासऱ्याकडे पाठवले. त्यांना बोलावून घेतलं. भद्रश्वाला काय झालं कळलं नाही. ताबडतोब तो जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली. विचार पक्का ठरला. भद्रवाने अनुमती दिली. मालधारानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलावलं. सेनापती आले. त्यांनी मालधाराला वंदन केले. आज्ञा करावी. महाराज, ते म्हणाले, भद्रश्वाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा. प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंड्यातल्या मिठाचा खडा ठेवा.